हे आपलं गोड माडग्याचं रेडी प्रेमिक्स आहे. आपण हे ह्यात 4 चमचा ह्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जायफळ पूड, सुंठ पूड, बडीशेप पूड, वेलदोडे पूड आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी घातलेलं आहे. ऑर्गॅनिक गूळ पावडर घातलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण नॉर्मली वापरलेलं असतं. जर तुम्हाला थोडंसं अजून गोड हवं असेल तर तुम्ही वरून गूळ पावडर वापरू शकता. आणि आपण इथं 1-2 चमचा तूप घेतलेलं आहे की जे आपण हे करण्यासाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर 4 बदाम आपण इथे बारीक करून घेतलेले आहेत. साधारण आपण 3 वाट्या होईल एवढं किंवा 300 ml आपण पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर आपण ह्या पाण्यामध्ये 1-2 चमचे तूप घालणार आहोत. गोड माडगं करत असताना आपल्याला फोडणीची वगैरे आवश्यकता नाही आहे. या पाण्यामध्ये आपण 1-2 चमचा तूप घालायचं. आणि त्याचबरोबर आपण हे ड्रायफ्रूट देखील ह्यामध्ये घालत आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इतर ड्रायफ्रूट वापरू शकता, जसे की काजू, पिस्ता किंवा मनुके. गोड माडग्याची रेसिपी सुद्धा तसंच आहे की साधारण पाणी उकळल्यानंतर आपण ही गोड माडगे पावडर ह्याच्यामध्ये घालणार आहोत. साधारण उकळी येईपर्यंत हे पाणी तापवायचं. आणि ह्या पाण्याला उकळी आली की नंतर मग आपण हे गोड माडग्याचं रेडी प्रेमिक्स ह्यामध्ये घालणार आहोत. उकळलेलं आहे. ह्या उकळत्या पाण्यात आता आपण ही माडगे पावडर टाकून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे ह्या गोड माडगे पावडरमध्ये गुठळ्या होत नाहीत शक्यतो. आणि तिखट माडग्याप्रमाणेच हे गोड माडगे सुद्धा 5 ते 7 ते 8 मिनिटांमध्ये शिजून तयार होते. गॅस मंद आचेवर ठेवायचे आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचे. आपण हे केलेल्या माडगेचं थोडंसं गोडासाठी टेस्ट बघत आहोत. आपल्याला वरून घालावं लागतो की कसं, थोडंसं तुमच्या टेस्टनुसार तुम्ही हे टेस्ट करून पाहू शकता. थोडासा अजून घालावा लागतो. तर शिजल्यानंतरच आपण डायरेक्ट ह्याला काढूया. आता आपलं हे गोड माडगं तयार झालेलं आहे. आपण पाहू शकता तयार झाल्यानंतर त्याला असा फ्लेवर येतो. मी हे नॅचरल पद्धतीने तयार केलेलं माडगं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पायनॅपल, केसर किंवा पिस्ता किंवा मँगो फ्लेवर पण तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. इसेन्शियल अथवा त्याची पावडर लहान मुलांना आवडते त्यासाठी मी हे नॅचरल पद्धतीनं बनवलेलं आहे. तर हे शिजल्यानंतर ऑर्गॅनिक गूळ पावडर वापरल्यामुळे आपल्याला हे शिजल्यानंतर ह्याचा रंग आणि वास रंग अशा पद्धतीने दिसतो. साधारण हे 3
वाट्या होईल इतपत केलेलं आहे. तुमच्याकडे ड्रायफ्रूट नसतील तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट सुद्धा थोडंसं ह्याच्यामध्ये वापरू शकता तुमच्या चॉईसनुसार. आणि हे गरम गरम आणि थंड दोन्ही पद्धतीमध्ये छान लागतं. गोड तुम्ही थंड पण झाल्यानंतर टेस्ट ह्याची छान लागते. आणि लहान मुलांना दिलं तर लहान मुलं अतिशय आवडीनं खातील.